बरं का माझ्या आयानो, माझ्या तायानो, एखाद्या वारकऱ्याला जर म्हणत असाल ना तो माणूस आहे, काढा डोक्यातनं. आपल्यासारखं वागतात तिकडे नका बघू माझ्याकडे बघा. आपल्यासारखं वागतात, आपल्यासारखे राहतात, पण साधू असतात. कान्होबा पाठक नावाचे एक साधू होऊन गेले. मामांचं चरित्र आहे, आपण उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. काही फार गोड आहे. कान्होबा पाठक नावाचे फार मोठे साधू होत गेले. तुम्ही पण सांगत असाल कीर्तनात्मक, आणि नसलं सांगितलं तरी रामदादा लक्षात ठेवा. कान्होबा पाठक काशीचा विद्वान ब्राह्मण इंदूर गावाला आला. ऐकता ना तुम्ही? काशीचा तुम्ही तर दिवसाच इंडिकेटर द्यायला लागले बघा जांभळ्या देऊन. माझं लवकरच पटांगण कराल तुम्ही इंडिकेटर देऊन. लक्ष द्या. काशीचा विद्वान ब्राह्मण, त्याला कळालं महाराष्ट्रात केंदूर नावाचं गाव आहे आणि कान्होबा पाठक नावाचा कुणीतरी भक्त आहे म्हणे. आणि तो भक्त त्या भेटीसाठी तो काशीचा विद्वान ब्राह्मण केंदूर गावात आला. सकाळची वेळ, सूर्य पूर्वेला उगवलेला, पाखरं घरट्यातनं बाहेर आणि लेकरं खांद्यावर घेतली होती. ऐकता ना तुम्ही? माझ्याकडे लक्ष ठेवू नका बघू. समर्थ आहेत सद्गुरू संत बाळूमामा. सद्गुरू संत बाळूमामांवर ज्याची भक्ती आहे ना, बाळूमामा कुठलं संकट येऊ देत नाही. तिकडे बघा. आणि ते कमरेवर घेतलेलं एक लेकरू, एक हातात लेकरू, दुसऱ्या हातात एक लेकरू, आणि खेळ होत होते. कोण? कान्होबा पाठक स्वतःची लेकरं. किती होती माहिती का? 3. काशीचा विद्वान ब्राह्मण समोर आला. ते कान्होबा पाठक कुठं राहतात? पोरग खाली ठेवलं आणि कान्होबा पाठक उभा राहिले वट्ट्यावर, शनानं सारवलेला वट्टा. आपण काशीचा विद्वान ब्राह्मण काय काम काढलं? केंदूरगाव हेच ना? हा. कान्होबा पाठक इथंच राहतात का? कान्होबा पाठक तर मीच आहे. तू सकाळ सकाळ लेकरं खेळत बसलाय आणि तू कसला संत रे? काशीवरून आलो, 4 दिवस गेले माझे, संत भेटायला असं वाटलं होतं. आणि काय नाव कीर्ती आरती. इथे येऊन बघतो तर काय कुशल लेकरं खेळत बसला आणि तुला कसं काय महाराज म्हणावं? माझ्या लेकरांचीच अडचण होते का तुम्हाला? म्हणजे लेकर आहेत म्हणून मला संत म्हणत नाही ना? मग असं करतो काय? 2 मिनिटं फक्त लक्ष द्या. काय उचलले लेकर पटापटा समोर विहीर होती, विहिरीतच टाकून. आता म्हणाल का संत? महाराज म्हणत नव्हता ना मला, लेकर पाण्यात टाकली. आता कसला साधू? गोरी गोमटी 3 लेकर पाण्यात टाकली, मारली लेकर, खुशाल येऊन म्हणतो संत. जा मानत नाही तुला. असं करा, मला माना नाही तर मानू नका, पण कमीत कमी एक तरी करा. काय कधी नवते आलो आलाय तुम्ही आमच्या गावात, या गरीबाच्या हातचं 2 घास खा. तुझ्या हातचं अरे सुतक पडलं, 3 लेकरं मारली, पाण्यात टाकून दिली आणि मेलेली पोरं घेऊन खुशाल म्हणतो आमच्या दारात जेवून जा. म्हणजे मुलं विहिरीत टाकली म्हणून जेवत नाही ना? आणि बोलवून आणली तर ते कसं शक्य आहे? घरातल्या पोरांना हाक मारावी तशी मोठ्यांना हाक मारावी. बाहेर आले, अरे काशीचा ब्राह्मण आपल्या घरात आला आणि आपल्या घरातनं बिगर जेवता निघाला. उपवासी जाऊ द्यायचं नाही. तुम्ही मेलाय म्हणून उपाशी जातो. जिवंत व्हान बाहेर या. घरातनं पुढे बाहेर यावी तशी लेकरं पटापटा पटापटा विहिरीत वर आली. दृष्टांत संपला. स्वतःची लेकरं विहिरीत ढकलल्या इतकी संसाराची ज्याच्याजवळ अनासक्ती आहे आणि मेलेले पोरं जिवंत करायची ज्याच्याजवळ दैवी शक्ती आहे, त्यांना संत म्हणतात. हे लक्षात राहू द्या. संत नवती जगा मानसाच्या सारी